आणि आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। वेस्टर्न रेल्वेवर आज रात्रीकालीन ब्लॉक, गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सुरू असलेल्या 6व्या रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी ब्लॉक। मुंबई पालिकेत लिपिक पदासाठी नव्यानं जाहिरात, इच्छुकांना 11 ऑक्टोबरपर्यंत नवीन अर्ज करता येणार आहे। ठाण्यात हवेची गुणवत्ता खालावली, वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका। मुंबईत मलबार हिल परिसरात रिमझिम पाऊस, मुंबईत वातावरणामध्ये गारवा। बिल्डिंग बांधताना मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, महानगरपालिकेकडून बिल्डर यांना मार्गदर्शक सूचनांची आठवण। वायू प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न। ठाणे जिल्हा मराठा समाजाकडून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी मदत केली जाईल। पावसाळ्यामुळे थांबलेली मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं ऑक्टोबरपासून सुरू होणार। दर दिवशी किमान 500 मीटरपेक्षा अधिक रस्त्यांचं काम करण्याचं उद्दिष्ट आहे, तर रस्त्यांचं काँक्रिटीकरण 2027 पर्यंत पूर्ण चालेल। मुंबईतील नायगाव बीडीडी चाळींच्या जागेवर 65 मजली टॉवर उभा राहणार। चाळीतील रहिवाशांना घरं देण्यासाठीच्या इमारतींचं काम वेगात सुरू आहे। मुंबई महापालिकेच्या फलकावर जाहिरात शुल्क लावण्याच्या कारवाई विरोधात दुकानदारांचं आंदोलन करण्याचा इशारा, तर कारवाई थांबवावी, व्यापारी संघटनेची आहे मागणी।